आज जरा थोडीशी जास्त थंडी पडलेली, त्यामुळं शिवला घेतला आणि गॅलरीमध्ये आले. कारण आमच्या गॅलरीमध्ये ना खूप छान कोवळं ऊन येतं सकाळ सकाळी. त्यामुळं शिवला मी घेऊन आले इथे. आणि शिवला असं ह्या गॅलरीतल्या ग्रिलला धरून असा उभा राहतो आणि खूप छान वाटतं. कारण मुलं किती लवकर मोठे होतात ना. पहिलं तो हळूहळू एका कुशीवर झाला, त्यानंतर पुढे सरकायला लागला आणि आज फायनली तो गोष्टींना धरून असा उभा राहतोय. तर असो, त्याच्यानंतर मला त्याच्यासाठी बनवायला घ्यायचा होता उपमा. जर तुम्ही माझे लास्ट व्लॉग पाहत असाल ना, तर तुम्हाला कळून जाईल. 3-3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी मी त्याच्या आहारामध्ये ना एक नवीन आणि हेल्दी रेसिपी आणत असते. आणि आज देखील मी तेच करणार होते. आज मला बनवायचा होता उपमा. त्यासाठी मी घेतले 2 चमचा रवा, एक कांदा बारीक चिरलेला, थोडंसं गाजर किसून घेतलेलं आणि कोथिंबीर देखील बारीक चिरलेली. त्यानंतर एका कढईमध्ये तूप टाकलं आणि तो रवा छान असा परतून घेतला आणि मग एका वाटीमध्ये तो काढून घेतला. त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकलं, जिरीची फोडणी दिली, मोहरीची फोडणी दिली, थोडासा कढीपत्ता टाकला आणि थोडीशी हळद देखील ॲड केली. आता ह्याच्यामध्ये ना जो काही बारीक किसलेलं गाजर आहे ना, ते मी ॲड करून घेतलं. ते छान असं परतवून घ्यायचं आहे. हे परतल्यानंतर जो काही बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आहे ते देखील याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे देखील छान असं परतवून घ्यायचं आहे. एकदा की हे छान परतून झालं की याच्यामध्ये ॲड करायचं 1 ग्लास पाणी. कारण आपल्याला हे जे काही कांदा आणि गाजर आहे ना, ते छान असं शिजवून घ्यायचं आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनिट हे चांगलं शिजल्यानंतर ना, ह्याच्यामध्ये जे काही आपण भाजलेला रवा आहे ना, तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि परत 4 ते 5 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. मग आपला हा उपमा रेडी होतो. तर तुम्ही देखील तुमच्या बाळाला ही रेसिपी देऊ शकता. तुमचं जर बाळ 8+ मंथचं झालेलं असेल तर. कारण बाळ जेव्हा आता 11 महिन्यांचं होत आलं ना, त्यामुळे जे काही आपण जेवणात खातो ते त्याच्या आहारात आलं पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. तर असं उपमा रेडी झाल्यानंतर मी बाळाला खाऊ घातला. तर कसा वाटला व्लॉग? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.